नमस्कार, मी अरुंधती सुराडकर। मी संस्कृतचे क्लासेस घेते। एक 20-25 वर्ष झाले मी संस्कृतचे क्लासेस घेते। माझ्याकडे स्टेट, सीबीएसई 5वी ते 12वी पर्यंतच्या मुलांना मी शिकवते। जेव्हा मी मुलांना शिकवते मुलं सॅटिस्फाईड असतात, त्यांना येतं, ग्रामर खूप चांगल्याने येतं, तेव्हा मला माझे पॅरेंट्स सुद्धा मला म्हणतात की मॅडम तुम्ही मोठ्यांना, आम्हाला पण संस्कृत शिकायची इच्छा आहे। इव्हन पॅरेंट्स किंवा खूप मोठे मोठे लोक सुद्धा मला येऊन म्हणतात की मॅडम संस्कृत हे आम्हाला यायला पाहिजे, अशी खूप इच्छा आहे, तर तुम्ही शिकवता का? तर मला वेळ नसल्यामुळे मी त्यांना शिकवू शकत नाही। मग मला खूप जणांनी सजेशन दिले की मॅडम तुम्ही ऑनलाईन जर घेतले, ऑनलाईन व्हिडिओ टाकले तर आम्ही त्याच्यातून बघू शकू। आणि म्हणून मी ठरवलं की आपण संस्कृतचे व्हिडिओज तयार करावे, एकेका ग्रामरचे सोप्या पद्धतीने जे मी घेते तसं सोप्या पद्धतीने सगळ्यांना शिकवावं। कारण संस्कृत हे याच्यासाठी दोन गोष्टी, संस्कृत ही आपल्या भारताची लँग्वेज आहे। फक्त स्टुडंटला मार्क मिळवण्यासाठी संस्कृत यायला पाहिजे असं नाही, तर प्रत्येक घरातल्या व्यक्तीला संस्कृत हे जमायला पाहिजे, यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे। नाही बोलता आलं तरी त्यांना संस्कृत वाचता यायला पाहिजे। आपले जे कल्चर आहे, आपले जे श्लोक्स आहे, सगळे ग्रंथ आहे जे संस्कृत मध्ये लिहिले आहेत, ते वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजला पाहिजे। हे प्रत्येकाला ज्यांना इच्छा आहे त्यांना समजावं, म्हणून सोप्या पद्धतीने संस्कृतचं ग्रामर जर लोकांना समजलं तर संस्कृत सोपी जातं। म्हणून मी ऑनलाईन क्लासेस घ्यायला किंवा ऑनलाईन व्हिडिओ टाकणार आहे। आजपासूनच मी संस्कृतचे ग्रामरचं बेसिक पासून शिकवायला चालू करते। आता कुठली लँग्वेज म्हटली की 3 गोष्टी महत्वाच्या असतात, नाउन, प्रोनाउन, वर्ब। नाम, सर्वनाम, क्रियापद।